नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज मी परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ. तो म्हणजे आपला HSC महाराष्ट्र बोर्ड 12चा जो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे त्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर हा क्वेश्चन पेपर सोडवत असताना खरं तर आता ह्याला क्वेश्चन पेपर असं आपण म्हणू शकत नाही, हे एक ॲक्टिव्हिटी शीट आहे. कारण यामध्ये पुढे जेव्हा लास्टला मी एक तुम्हाला फोटो दाखवणार आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की हा संपूर्णतः ॲक्टिव्हिटी बेस असणारा असा हा पेपर आहे. त्याच्यामुळे एखाद्या बुकलेटसारखा आपल्या हातामध्ये हा पेपर येतो. मग आर्ट्स असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल, तिन्ही फॅकल्टीच्या मुलांचं होतं काय की जेव्हा इतका मोठा म्हणजे क्वेश्चन पेपर असा आपल्यासमोर येतो तेव्हा ऑब्वियस आहे की त्यांना थोडंसं ताण किंवा दडपण येऊ शकतं. कारण कोणते प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचं या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. मग आता प्रश्न सोडवत असताना ते कसे सोडवले पाहिजेत, मग स्कोरिंगसाठी काय केलं पाहिजे. तसं वास्तविक पाहता हा व्हिडिओ बघणारे मध्यम, हुशार किंवा अगदी कच्ची अशा पद्धतीची सगळीच मुलं या ठिकाणी असणार आहेत. मग या सगळ्यांच्यासाठीच यामध्ये तुम्ही कोणत्या टेक्निकचा वापर करून चांगल्यातले चांगले, मी फक्त पासिंग टिप देत नाही आहे बरं का, त्या ठिकाणी तुम्ही पास होणं तर आता म्हणजे मला म्हणायचं की फक्त पास होण्यापुरता मर्यादित हा व्हिडिओ नाही आहे. तर तुम्ही 100% चांगले मार्क्स मिळवू शकता असा आत्मविश्वास देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणखीन माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण माझ्या चॅनलवरती अजून बरेच असे व्हिडिओ आहेत रायटिंग स्किलचे, जे सोप्या पद्धतीने सोपे टेक्निक्स वापरून, टिप्स वापरून, फॉर्मॅट आणि एक्झाम्पलसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. ते तुम्ही जरूर बघा तिथं गेल्यानंतर, जेणेकरून तुम्हाला चांगला स्कोर मिळेल. पण आता क्वेश्चनची निवड कशा पद्धतीने करायची, प्रश्न निवडत असताना तुम्ही कोणत्या पद्धतीने, कोणत्या मार्गांचा वापर करू शकता, मग सिक्वेन्स कसा पाहिजे, बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल काय असते, शंका असते. मग आज या सगळ्याच शंकांचं निरसन आपण या ठिकाणी करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता 12वी बोर्डचा जो काही मार्कांचा डिस्ट्रीब्युशन आहे त्या सेक्शन वाईज आपण बघूया. एकूण 4 सेक्शन आहेत. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या डाव्या बाजूला सिरियल नंबर दिसत असणारे 1, 2, 3, 4 हे सेक्शन नंबर आहेत असं गृहीत धरा. त्याच्यामध्ये नेम ऑफ द सेक्शन, मार्क्स अँड मार्क्स विथ ऑप्शन्स. ओके. आता या ठिकाणी जे प्रोज आहे, सेक्शन पहिला जो आहे तो प्रोजचा असणार आहे. त्याच्यासाठी 34 मार्क्स आहेत. ओके. त्याच्यानंतर सेक्शन सेकंड आहे तो पोएट्रीचा आहे. आता सेक्शन फर्स्ट जो मी सांगितला त्याच्यामध्ये प्रोज, मग सीन, अनसीन हे दोन्ही पण आले. मग हे कुठले स्वरूप आहेत, काय आहेत हे आपण पुढं बघणार आहेत. पण या ठिकाणी सध्या तरी तुम्ही हे गृहीत धरा, हे लक्षात ठेवा की यामध्ये प्रोजसाठी 34 मार्क्स आहेत, सीन, अनसीन दोन्हीसुद्धा. म्हणजे सेक्शन 1 हा फक्त प्रोजचा असणार आहे आणि तो 34 मार्क्स आहे. सेक्शन सेकंड जो आहे तो पोएट्रीचा आहे. आता याच्यामध्ये दोन्ही सीन पोएम आहेत. त्यांच्या प्रश्नांचं फॉर्मॅट काय, स्वरूप काय हे आपण पुढे बघणार आहेत. त्याला 14 मार्क्स आहेत, म्हणजे 14 मार्क्स आहेत. रायटिंग स्किल जे आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि जिथे सगळ्यात जास्त स्कोर होऊ शकतो, मी पुन्हा सांगते बरं का, माझा व्हिडिओ हा फक्त पासिंग पुरता मर्यादित नाही आहे. फक्त इथं पास कसं व्हायचं 35%, 36% विसरा. उलट तुम्ही त्याहीपेक्षा जास्त मिळवू शकता. इतका छान आणि एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही पेपर सोडवू शकता, एवढा आत्मविश्वास देऊन जाणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळं शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. रायटिंग स्किलमध्ये तुम्ही खूप छान मार्क्स मिळवू शकता. अगदी मी तर म्हणेन की नावापलीकडं इंग्रजी मला लिहिताच येत नाही असं म्हणणाऱ्यांच्यासाठी सुद्धा इंग्रजीचा पेपर हा खूप चांगले मार्क्स देऊन जाणारा आहे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात घ्या, इथं रायटिंग स्किल हा 16 मार्कांचा आहे. ठीक आहे. आता इथं यामध्ये बघू शकता नॉवेल जो आहे सेक्शन 4 जो आहे तो हा जो मार्क्स आहे, म्हणजे हा जो पेपर आहे, हा जो सेक्शन आहे नॉवेलचा, तर याच्यामध्ये तुम्हाला हाही सेक्शन जो आहे तो एकूण 16 मार्कांचा पडणार आहे. म्हणजे इथेही तुम्हाला काय आहेत, 16 मार्क्स आहेत. आता इथं जो सेक्शन 3 जो आहे की नाही, तर सेक्शन 3मध्ये इथं ऑप्शन मार्क्स विथ ऑप्शन्स दिलेत बरं का, म्हणून इथं 48 दिसत आहेत तुम्हाला. ओके. कारण की तिथं ऑप्शन्स किती आहेत, काय आहेत हे जेव्हा तो सेक्शन मी सुरू करेन की नाही तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पण सध्या तरी ऑप्शन्स आहेत एवढे म्हणून तिथं 48 मार्क्स दिसतात. मग आता आपल्याला टोटल करायचे आहे या मार्क्सची, जो थर्ड कॉलम दिसतोय की नाही मार्क्स लिहिलेला आहे तो. तर अशा पद्धतीने 80 मार्क्सचा हा रिटर्न ॲक्टिव्हिटी शीट तुम्हाला कंप्लीट करायची असते. बोर्डाच्या पेपरला 3 तास वेळ असतो. आता या 3 तासामध्ये तुम्हाला जो पेपर सोडवायचा आहे की नाही, त्यामध्ये पहिली टिप ही आहे की प्लीज प्रश्न हे सिक्वेन्सनीच सोडवा.
हो, प्रश्न हे सिक्वेन्सने जेव्हा तुम्ही सोडवता तेव्हा तुमचं स्कोरिंग जास्तीत जास्त आणि चांगल्या पद्धतीने होईल. आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की टीचर मला रायटिंग स्किल जास्त सोपं जातं, मी चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे, अगदी तुम्ही तुमचे सगळे व्हिडिओ बघून मी तयारी केलेली आहे त्यामुळे मला सोपा जाईल. हो ठीक आहे, पण सोपा जातो आहे म्हणून तुम्ही तो पहिला सेक्शन निवडणं हे चुकीचं आहे. किंवा मग नॉवेल सेक्शन हा मी पहिला निवडेन किंवा पोएट्री नको आहे, तसं करू नका. तुम्ही सेक्शन 1, 2, 3 या पद्धतीने जा आणि सेक्शनमध्ये सुद्धा क्वेश्चन जे आहेत ते पण 1, 2, 3 या पद्धतीने म्हणजे सिक्वेन्सनेच तुम्ही सोडवा. जो सुरुवातीला येतोय ना प्रश्न तेवढी पेजेस सोडा आणि मग त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे तेवढे पेजेस सोडून तुम्ही मग पुढच्या ज्याही पेज नंबरला तो क्वेश्चन येईल असं वाटतं तिथं तुम्ही करा. पुढे माझे इतर व्हिडिओ तुम्ही बघाल तेव्हा मी सांगेन अगदी शेवटी माझे पेपराच्या शेवटी मी काही रिव्हिजनचे व्हिडिओ असे टाकणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पक्क लक्षात येणार आहे की तुमचा क्वेश्चन फर्स्ट हा एक्झॅक्ट कितव्या पेजवरती संपणार आहे, क्वेश्चन सेकंड हा नेमका कुठल्या पेजवरती सुरू होणार आहे, हे सगळं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी माझ्या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे. तेव्हा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका. चला तर मग आता पुढे सुरू करत सेक्शन वाईज. या ठिकाणी महाराष्ट्र बोर्डाचाच जो काही पेपरचा फॉर्मॅट आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली. सेक्शन फर्स्ट या ठिकाणी दिसत असणार आहे. इथं वर लिहिलं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन, सब्जेक्ट इंग्लिश, क्लास 12th. ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट 80 मार्क्स, सब्जेक्ट कंपल्सरी इंग्लिश, क्लास 12th. सेक्शन फर्स्ट प्रोज या ठिकाणी दिसतंय बघा, इथं रीडिंग दिलेली आहे. ओके, मग याच्यामध्ये जे 16 मार्क्स आहेत ते कशासाठी ते वरती दिलेले आहेत. क्वेश्चन फर्स्ट आपण बघूयात. बऱ्याचदा क्वेश्चन फर्स्ट हा नुसतेच 12 मार्कांसाठी आहे, हो की, पण 12 मार्क कोणकोणत्या प्रश्नांना आहे, कसं आहे स्वरूप ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता हा जो आहे सीन एक्स्ट्रॅक्ट फॉर सेक्शन फर्स्ट. ओके, आता हा सीन जो काय एक्स्ट्रॅक्ट आहे तो आपल्या लेसनमधलाच असणार आहे. आपलं जे टेक्स्टबुक आहे की नाही त्या टेक्स्टबुकमध्ये जे लेसन आहेत त्यातलाच एक पॅराग्राफ सीन पॅसेज तुम्हाला या ठिकाणी पडतो. आता त्याच्यावरती पडलेले प्रश्न हे नेमक्या कोणत्या स्वरूपाचे असतात ते बघूयात. पहिला आहे A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग, हा 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ग्लोबल अंडरस्टँडिंग ऑब्व्हियसली हा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असतो त्यामुळे तुम्ही इथं आउट ऑफ 8 मार्क्स मिळवू शकता. ठीक आहे, त्यामुळे इथं फार काही डोकं लावावं लागणार नाही. तुम्हाला फक्त पॅराग्राफ कोणत्या बेसिसवरती आहे, कोणत्या लेसनमधलं आहे हे जर कळालं किंवा प्रश्नाचं स्वरूप कळालं तर तुम्ही इझिली या ठिकाणी 2 पैकी 2 मार्क घेऊ शकता. म्हणजे हा क्वेश्चन जो आहे तो 2 मार्कांचा आहे, 2 मार्क मिळू शकतात. ओके, त्याच्यानंतर आहे A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. आता हा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल जो आहे तो या ठिकाणी थोडासा मोठा आहे, म्हणजे थोडंसं लेंदी आन्सर लिहावं लागणार आहे. साधारण एक 4-5 किंवा 5-6 ओळींचं तुम्हाला आन्सर या ठिकाणी लिहावं लागणार आहे. आता हे लिहत असताना याचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी त्या प्रोजमध्येच म्हणजे दिलेल्या एक्स्ट्रॅक्टमध्येच तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे इंटरप्रिटेशन ॲनालिसिस बेसवरती या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एखाद्या कॅरेक्टरिस्टिकबद्दल तुम्हाला विचारलेलं जाणार आहे. डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक ऑफ XYZ या पद्धतीनं. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला 5 ते 6 ओळींचं डिस्क्रिप्शन द्यावं लागणार आहे. म्हणजे जे पहिले 2 क्वेश्चन आहेत म्हणजे सेकंड आणि थर्ड जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह टाईप आन्सर लिहायचं आहे. साधारण 5 ते 6 ओळी सफिशियंट आहेत. मग इथं तुम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 मार्क मिळण्याची शक्यता दाट आहे. 2 पैकी 2 खरं तर एक सांगते मी तुम्हाला, इथं काही असं पर्टिक्युलर आन्सर नसतं, पण इथं तुम्हाला अपेक्षा असते की तुम्ही या ठिकाणी काय करायला पाहिजे, आन्सर काढणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर A4 तुम्ही बघू शकता ॲक्टिव्हिटी. A4मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसेल की या ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. आता पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन ज्यावेळी तुम्ही हँडल करता त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी एक मी टिप या ठिकाणी देऊ इच्छिते की हे जे क्वेश्चन आहेत ते कोणत्या बेसिसवरती आहेत. बरेच विद्यार्थ्यांना असा प्रश्न असतो की मॅडम पर्सनल रिस्पॉन्सला साधारण कोणत्या पद्धतीचं प्रश्न येतील, प्रश्नांचं स्वरूप काय असेल. तर तुम्हाला जे सुरुवातीला आईस ब्रेकर दिलेलं असतं की नाही ते, आणि एक्सरसाइजमध्ये पाठीमागं जो एक्सरसाइज असतो त्याच्यामध्ये पर्सनल रिस्पॉन्सचे काही क्वेश्चन असतात. सेम असेच असं मला म्हणायचं नाही, पण त्या बेसिसवरती, त्या पार्श्वभूमीवरती, त्या धर्तीवरती काही प्रश्न हे तुम्हाला विचारलेले असतात. त्याच्यामुळे तेही खूप योग्य पद्धतीने तुम्ही करू शकता. आता हा पर्सनल रिस्पॉन्स आहे, बरोबर की नाही. अगदीच काही येत नाही म्हणून येण्यापेक्षा प्लीज तिथं लिहून या तुमचं ओन ओपिनियन. आता बरेच जण हे म्हणतील की टीचर आम्हाला अगदी साधी वाक्यही नाही लिहिता येत. हो, हे खरं आहे, पण तुम्ही प्रयत्न करा. कारण मी परत सांगते, 3 तास एकदा का निघून गेले तुमच्या आयुष्यातले तर परत तुम्ही पेपरला बसतो म्हटलं तर चान्स आहे, पण तो परत रिपीटरचा असणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही इथं लिहिण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना इथं नक्की मार्क्स दिले जाणार आहेत.
आता A5 जो आहे तो आहे लँग्वेज स्टडीचा, म्हणजे इथं ग्रामरचे काही प्रश्न विचारले जाणार आहेत. आता तुम्ही जर या ठिकाणी म्हणजे आपण जो पेपर आहे त्याचा ॲनालिसिस केला तर तुमच्या लक्षात येईल बरं का की ॲक्च्युली ग्रामरला किती मार्क्स आहेत. बऱ्याच 12वीच्या विद्यार्थ्यांचा ना हा एक बाऊ आहे की ग्रामर करायचं आहे, मग किती ग्रामर करायचं आहे, मग अगदी 5वीपासून पहिलीपासून ते 10वी 12वीपर्यंतचं सगळं ग्रामर आहे का, तर नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही लक्षात घ्या की इथं ग्रामरला किती मार्क आहेत, त्या हिशोबाने तुम्ही काय केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत. ग्रामर म्हणजे अगदी काही फारसं बाहेरचं किंवा खूप वेगळे बदललेले नियम आहेत असा काही प्रश्न इथं येत नाही आहे. त्यामुळे तुम्ही प्रिव्हियस नॉलेजवरती अगदी ग्रामरचे प्रश्न इझिली सोडवू शकता. असेच ग्रामरचे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असणार आहेत. त्याच्यानंतर आहे व्होकॅब्लरी, विच मीन आहेत, अँटोनिम्स आहेत, सिनोनिम्स आहेत, या पद्धतीचेच प्रश्न विचारले जाणार आहेत. पण प्रश्नांचं स्वरूप बघा कसं असतं. कधी कधी फक्त वर्ड्स दिले जाणार आहेत आणि विच मीन्स तुम्हाला शोधायला सांगितले जाणार आहेत. किंवा आणखीन एक प्रकार असा येतो की ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मॅच द पेअर या स्वरूपात प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, तर मॅच द पेअरमध्ये तुम्हाला या ठिकाणी एका बाजूला ए ग्रुपमध्ये तुम्हाला या ठिकाणी वर्ड्स दिले जाणार आहेत आणि त्याचे विच मीन्स हे बीमध्ये असणार आहे, तुम्हाला ते मॅच करावे लागणार आहे. किंवा एक वर्ड दिला जाणार आहे आणि त्याच्याशी रिलेट करणारा सिनॉनिम किंवा अँटोनिम हा 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. आणि आता तुम्हाला तो काय करायचा, त्यातलं करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. म्हणजे यापैकी कुठल्याही एका स्वरूपामध्ये तुम्हाला व्होकॅब्लरी येणार आहे. ओके, म्हणजे हा जो पहिला प्रश्न आहे तो समजला का एचा. ठीक आहे, याच्यामध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंगला आउट ऑफ 8 मार्क्स मिळू शकतात. तुम्ही जर व्होकॅब्लरी छान केलीत तिथंही काहीही अवघड प्रश्न विचारले जात नाही, तिथंही चांगले मार्क्स मिळू शकतात. लँग्वेज स्टडीमध्ये ग्रामर आहे, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स आणि ॲनालिसिस बेसवरचे जे क्वेश्चन्स असतात तिथंही लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि प्लीज पर्सनल रिस्पॉन्सला स्किप नका करू, तोही प्रश्न सोडवा, सोडवून या. लक्षात आलं का, सोडू नका, एवढं करा. आता हा झाला एक क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन फर्स्टचा ए. आता बी बघूयात. आता इथं काय आहे, नॉन टेक्स्च्युअल ग्रामर आहे. नॉन टेक्स्च्युअल ग्रामर म्हणजे इथं जे काही विचारले जाणारे ग्रामरचे प्रश्न आहेत की नाही, जे सेंटेन्स विचारले जाणार आहेत ते ग्रामरचे सेंटेन्स हे तुमच्या टेक्स्टबुकमधले नसणार आहेत, बाहेरचे असणार आहेत, एवढंच आहे. पण ग्रामरचं जे काही टॉपिक आहे ते आपण शिकलोय तेच असणार आहेत. मग हे जे काय आहे ते ग्रामर जे आहे ते डू ॲज डिरेक्टेड हे तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारलं जाणार आहे. आणि स्पॉट एरर जो आहे तो 1 मार्कांसाठी. स्पॉट एरर तर खूप सोपा असतो, लक्षात ठेवा. 1 पैकी 1 आरामात मिळून जातो. तुम्ही तिथं नीट लक्ष देऊन ते वाक्य बघायचं आहे. त्याच्यामध्ये कधी कधी अगदी बेसिक ग्रामरच्या मिस्टेक्स असतात, काही ठिकाणी विरामचिन्ह पंक्च्युएशन मार्क्स नसतात, तर ते तुम्हाला या ठिकाणी बघायचे आहेत आणि ते आहेत की नाहीत ते बघून या ठिकाणी काय करायचे आहेत, तुम्हाला द्यायचे आहेत. इथं सेक्शन पहिला संपलेला आहे, तुम्ही बघितलं का, तुमच्या लक्षात आला का, हा सेक्शन फर्स्ट प्रोजचा आहे तो. ओके, सेक्शन फर्स्ट संपलेला नाही आहे बरं का. इथं सेक्शन फर्स्टमधला पहिला क्वेश्चन संपलेला आहे. क्वेश्चन ए आणि बी आपण बघितलं आहे. हा सीन पॅरेग्राफ आहे, हे समजलं ना. ठीक आहे, आता सेक्शन फर्स्टमधला सेकंड जो आहे तो बघायचा आहे. आता हा जो आहे तो अनसीन आहे, 18 मार्कांचा पूर्ण भाग आहे हा, म्हणजे क्वेश्चन आहे. आता या 18 मार्कांमध्ये मागे ज्या प्रश्नाचं स्वरूप पाहिलं की नाही तोच आहे. अनसीन म्हणजे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये नसतो असा प्रश्न अनसीनसाठी विचारला जातो. ठीक आहे, आता इथं प्रश्न वाचत असतानाच तुम्हाला बऱ्यापैकी किंवा प्रश्न वाचण्या अगोदर तुम्ही एकदा रीड करा शांतपणे. काही शब्दांचे अर्थ तुम्हाला लागत जाणार आहेत, बरोबर आहे. किंवा साधारण शेवटी काय होईन आपल्याला कळणार आहे की हा पॅरेग्राफ बाबा एक्झॅक्ट कुणाबद्दल आहे. सोपा असतो, घाबरू नका, काही अवघड नसतं. अगदी नजर फिरवली तरी आपल्या लक्षात येतो सब्जेक्ट नेमका कुणाबद्दल आहे, कुठल्या व्यक्तिरेखेबद्दल आहे का, कुठल्या एका इश्यूबद्दल आहे का, सोशल आहे, ओके, याबद्दल. तिथंही तुम्हाला पहिला जो A1 आहे तो ग्लोबल अंडरस्टँडिंग आहे. प्लीज ही आउट ऑफ आउट मिळून देणारा प्रश्न आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आणि त्याच्यानंतर ॲनालिसिस बेस्डचे ते दोन्ही क्वेश्चन आहेत ते थोडेसे मोठे आहेत. बी टाईपचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला थोडेसे एक्सप्लेन करून लिहावे लागणार आहेत, साधारण 5 ते 6 वेळी मागाशी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने. पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला तुमच्या वैयक्तिक लेवलवरती तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे. त्याच्यानंतर इथेही ग्रामर स्टडी, तिथंही 2 मार्क. त्याच्यानंतर आपण इथं या ठिकाणी म्हणजे फर्स्ट क्वेश्चनला मी परत चाललेले A5ला इथे 2 मार्क आहेत. त्याच्यानंतर डू ॲज डिरेक्टेड बीला दिसते का, B1ला इथे 3 मार्क आहेत, म्हणजे एकूण इथे 5 मार्क झालेत. आणि हे 2 मार्क 6-7 मार्क एकूण ग्रामरचे आहेत. हो, ग्रामर तुम्हाला एवढंच दिसणार आहे, बाकी कुठंही ग्रामर दिसणार नाही. म्हणजे एकूण 80 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला 7 ते 8 मार्कांचं ग्रामर असणार. जर स्पॉट एररसुद्धा ग्रामर क्वेश्चन गृहीत धरला तर एकूण 8 मार्कांचं ग्रामर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. मग मला सांगा, तुम्ही ग्रामरसाठी इतका आकांड तांडव का करता? त्यापेक्षा तुम्ही इतर क्वेश्चन्सकडे लक्ष द्या ना, खूप छान आहेत जे अभ्यासनासारखे आहेत. ओके,
कारण ऑलरेडी ग्रामर येतं तर उगीच त्याचा बाऊ नका करू तुम्ही, एवढंच मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर आहे वोकॅबलरी. आता वोकॅबलरीमध्ये तुम्ही मागे मी ज्या पद्धतीने स्वरूप सांगितलं त्याच पद्धतीने सेम तुम्हाला स्वरूप येणार आहे, तर तेही तुम्ही छान पद्धतीने करून घ्या. विच मीन्स आहे, अँटोनिम्स आहे, सिनोनिम्स आहेत, ओके, या बेसिसवरती. आता इथे प्रश्न आहे समरी रायटिंग क्वेश्चन बी. आता समरी लिहायची कशाची, इथं लिहिलं आहे बरं का, स्पष्ट लिहिलेलं आहे, तुम्ही नीट वाचा प्रश्न. राईट द समरी ऑफ अबाव एक्स्ट्रॅक्ट विथ द सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. काही हिंट्स दिलेले असतात, काही पॉईंट्स दिलेले असतात, ठीक आहे. तर त्या पॉईंट्सच्या आधारे तुम्हाला ती समरी तयार करायची. आता समरी तयार करत असताना पॅराग्राफ कोणता वापरायचा आहे, हो की इथं दिलेला आहे अनसेन पॅराग्राफ की नाही, त्याचंच तुम्हाला काय बनवायची आहे, समरी बनवायची आहे. समरी रायटिंग कशी करायची आहे, काय करायची आहे, याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. प्लीज जाऊन माझ्या चॅनलवरती तुम्ही बघा, त्याच्यावरती तुम्हाला समजेल. तिथं फॉर्मॅट दिलेला आहे, तुम्हाला एक्झाम्पलसुद्धा या ठिकाणी बघायला मिळतील, ठीक आहे. तर हे समरी रायटिंगमध्ये या ठिकाणी टायटल खूप महत्त्वाचं आहे, 3 मार्कांसाठी आहे. कुठे कुठे काही ठिकाणी असं बघायला मिळतं की 4 मार्क आहेत, 5 मार्क आहेत, तर नाही. बोर्ड नियमानुसार मी आता बोर्डाचाच फॉर्मॅट तुम्हाला दाखवते, त्याच्यामुळे 3 मार्कच आहेत याच्यासाठी. हाही रायटिंग स्किलचाच क्वेश्चन आहे, हे लक्षात ठेवा. पण हां, आता हा रायटिंग सेक्शनमध्ये नाही आहे, पण काय झालं, रायटिंग स्किलचाच हा क्वेश्चन आहे, 3 मार्कांसाठी. आता पुढचा आहे माइंड मॅपिंग. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता सी हा क्वेश्चन 3 मार्कांसाठी माइंड मॅपिंग आहे. डेव्हलप द माइंड मॅपिंग, फ्रेम डिझाईन फ्रॉम युअर आयडियाज, थॉट्स, कन्सेप्ट टू इन्स्ट्रक्टेड टू डेव्हलप गिवन टॉपिक. ओके. आता इथं ज्या पद्धतीनं तुम्हाला जो सब्जेक्ट दिलेला आहे त्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, माइंड मॅपिंग हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. याच्यासाठीच ऑरला एक क्वेश्चन येतो, तो म्हणजे नोट मेकिंगचा असतो, तोही बघून ठेवा. आता माइंड मॅपिंगसाठी सब्जेक्ट दिला जातो, त्या सब्जेक्टनुसार, ओके. तर माय हॉबीज असा जर असेल किंवा माय सेल्फ, माय ऑटोबायोग्राफी असा जर सब्जेक्ट दिला तर तुम्हाला माइंड मॅपिंग करता यायला पाहिजे. आता माइंड मॅपिंगवरती मी स्पेशल एक व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये फॉर्मॅट सांगितलेला आहे, त्याचे प्रकार कुठले आहेत, त्याचं एक्झाम्पल खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं, एक्सप्लेन केलेलं आहे. मी परत सांगते, इथं हा क्वेश्चन जो आहे की नाही माइंड मॅपिंग, म्हणजे याला जर ऑर समजा, आता इथं माइंड मॅपिंग याला तुम्ही 3 पैकी 3 पाडू शकता बरं का, म्हणजे इथं मिळवू शकता. इथं खूप जास्त शक्यता आहे की तुम्ही 3 मार्क मिळवू शकता, म्हणजे आउट ऑफ आउट. हे का, तुम्ही जेव्हा तो व्हिडिओ बघाल की नाही तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आता यालाच ऑर असतो आणखीन एक नोट मेकिंगचा. आता इथं तुम्ही बरेच विद्यार्थ्यांना असा एक प्रॉब्लेम असतो, असा एक इश्यू असतो की ऑर आहे तर मग मी काय करू शकतो की एकच कुठला तर प्रश्न, मग नोट मेकिंग किंवा माइंड मॅपिंग हाच पक्का करतो, जेणेकरून मला उत्तर लिहायला खूप सोपं जाईल. पण प्लीज तसं नका करू, कारण जेव्हा तुम्ही हे करता ना तेव्हा ते जास्त प्रॉब्लेम तुम्हालाच होतो, कारण इथं चॉईस तुम्हाला नसतो, पेपर सेट करणाऱ्यांना असतो. हे लक्षात घ्या. कधी नोट मेकिंग येतं, कधी माइंड मॅपिंग येतं. आता नोट मेकिंग म्हणजे काय प्रकार आहे किंवा तो कसा सोडवायचा असतो, तर त्याच्यासाठी जर समजा नोट मेकिंग आला तर त्याच्यासाठीचा एक सेपरेट पॅरेग्राफ तुम्हाला दिला जातो आणि त्या पॅरेग्राफचं तुम्हाला नोट मेकिंग बनवायचं असतं. नोट मेकिंगसाठी सुद्धा मी वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे, तिथंही आउट ऑफ आउट कसे मार्क्स मिळतात याचे खूप चांगले टेक्निक्स तुम्हाला सांगितलेले आहेत. हो, 100% इथं 3 पैकी 3 मार्क्स तुम्ही सीला मिळवूच शकता, ठीक आहे. आणि समरीचाही व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा ऑलरेडी इथं तुम्हाला काही नाही म्हटलं तर 2.5 मार्क तरी आरामात, म्हणजे 2.5 मार्क तुम्ही मिळवू शकता, ठीक आहे. तर मला वाटतं की हा पहिला जो काही आहे तो आणि हा सेकंड प्रश्न, हे दोन्ही प्रश्न तुम्हाला समजलेत का? ठीक आहे. आता पुढे जाऊयात आपण. पुढचं आहे सेक्शन पोएट्री, सेक्शन सेकंड. आता पोएट्री जो आहे, पोएट्री अँड ॲप्रिसिएशन असं दिलेलं आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. आता ह्या दोन्ही ज्या पोएम आहेत त्या सीन आहेत. मी दोन्हीचं एकदमच सांगते तुम्हाला, दोन्ही पोएम सीन आहेत. आपल्या ज्या काही टेक्स्टबुकमधल्या ज्या पोएम आहेत त्याच तुम्हाला येणार आहेत. आणि हो, दोन्हीही पोएम तिथं दिलेल्या असणार आहेत. आता पहिल्या प्रश्नाबाबतीत आधी बघूयात आपण एसाठी जो काही स्टांजा आपल्याला 1, 2 असेल, मधले 2 असतील, शेवटचे 2, सुरुवातीचे 2, जे काय असतील ते 1, 3, 4 स्टांजा आपल्याला या ठिकाणी दिले जातात. आणि दिल्यानंतर त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे ग्लोबल अंडरस्टँडिंगचा. हा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन तुम्हाला दिला जातो. इथं तुम्ही 2 पैकी 2 मिळवू शकता. ॲनालिसिसचा एक क्वेश्चन आहे, तो या ठिकाणी मी मगाशी ज्या पद्धतीने पॅरेग्राफला तुम्हाला विचारलं जातं त्याच पद्धतीने इथेही आहे. हाही थोडासा डिस्क्रिप्टिव्ह आहे, 5-6 ओळींमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं असतं, 2 मार्क आहेत. पर्सनल रिस्पॉन्स ॲज युजल, तुम्ही मागे मी म्हणाले तसं एक्सरसाइज बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाठीमागे दिलेले सुरुवातीचे लेसनच्या आधीचे आईस ब्रेकर तुम्ही नीट अभ्यास हाताळा, त्याचे क्वेश्चन आन्सर्स देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सला खूप चांगली मदत होईल.
सोडवताना. इथंही पैकी तुम्ही साधारण 1, 1.5, अर्धा मार्क अशा पद्धतीने मिळवू शकता, पण प्लीज सोडवा. त्याच्यानंतर A4 आहे पोएटिक डिवाइस, फिगर ऑफ स्पीच विचारले जातात. आता फिगर ऑफ स्पीच किंवा पोएटिक डिवाइस हे दोन्ही एकच बरं का. आता इथं प्रश्नाचं स्वरूप हे 2 प्रकारे विचारलं जातं. पहिलं स्वरूप हे आहे की या ठिकाणी एक पर्टिक्युलर एक डिवाइस आम्ही देतो. एक्झाम्पल घ्या, पर्सॉनिफिकेशनचं पर्सॉनिफिकेशन हे पोएटिक डिवाइस आम्ही देणार. हां, आता पर्सॉनिफिकेशनचे एक्झाम्पल्स दिलेल्या पोएममधले कुठले 2-3 असतील ते एक्झाम्पल्स सगळे लिहा असं सांगितलं जातं. मग पर्सॉनिफिकेशनचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत दिलेल्या स्टांजामध्ये ते सगळे तुम्हाला लिहावे लागतात. एकतर ही एक पद्धत आहे प्रश्न विचारायची, किंवा मग त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले जातात आणि ते एक्झाम्पल्स जे आहेत ते एक्झाम्पल्स या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता, म्हणजे कोणत्या डिवाइसचे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत. ठीक आहे, अशा 2 पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहेत, प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर आहे पोएटिक क्रिएटिव्हिटी. 2 or 4 लाईन तुम्हाला कंपोज करायच्या आहेत तुमच्या. आता त्या सोडवत असताना तुम्हाला खूप सोपं असणार आहे. एखादा सब्जेक्ट दिला जाईल किंवा काही लाईन्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत आणि पुढच्या 2 तुम्हाला कंटिन्यू करायला सांगितल्या जाणार आहेत. याच्यामध्ये प्लीज तुम्ही राईम स्कीम वगैरे अशा काही गोष्टी बघत बसू नका. आता इथं तुम्हाला जर बघायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला त्याची थीम बघा किंवा तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे ती या ठिकाणी दाखवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही इथंही चांगला स्कोर करू शकता. आता या पोएटिक क्रिएटिव्हिटीबद्दल अगदी हुशारपण आणि मध्यम कच्च्या मुलांच्या मध्ये पण एक शंका असते की आम्हाला तो सोडवता येईल का. आता असं काही गैरसमज करून घेऊ नका. सोडवण्यासाठीच ते प्रश्न दिलेले आहेत, जमणारेच आहेत. तुम्ही फक्त या ठिकाणी प्रश्न फॉर्मॅट समजून घेतल्यानंतर तुम्हाला हे समजणार आहे. एक्झॅक्ट बाबा प्रश्न येतात कुठले, काही विद्यार्थ्यांना तर हेही माहीत नसतं. त्यामुळेच हा व्हिडिओ माझा आहे. तर त्यामुळं तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा की इथं पोएटिक क्रिएटिव्हिटीलाही 2 मार्क आहेत. प्लीज इथं तुम्ही जे काही क्रिएट करता त्याला मार्क दिले जातात. लक्षात घ्या, आता काही पण नाही लिहायचं आहे, लक्षात घ्या. तुम्ही थोडाफार प्रयत्न त्या सब्जेक्टशी रिलेट करणारा तुम्ही जर केलात, आता स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा ग्रॅमॅटिकली मिस्टेक असतील, काही ग्रामर स्ट्रक्चर असतील, ते थोडंसं होऊ शकतं, काही हरकत नाही. पण अगदीच 0 मार्क तुम्ही लिहिलेत आणि त्याला 0 दिलेत असं नाही होणार. त्यामुळे प्लीज ह्याला तुम्ही काय करायला पाहिजे, सोडवायलाच पाहिजे. पुढचं आहे बी ॲप्रिसिएशन 4 मार्क्ससाठी आहे. दिलेली जी पोएम आहे त्या पोएमवरती या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे, यामध्ये जी काही पोएम दिलेली असणार आहे त्या पोएमचं तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. 10thला तुम्हाला झालेलं आहे. ॲप्रिसिएशनचे काही पॉईंट्स या ठिकाणी दिलेले असतात, पोएमसुद्धा दिलेले असतात. आता ही जी ॲप्रिसिएशनची जी पोएम आहे की नाही, त्या पोएमला तुम्हाला एचा स्टांजा नाही विचारला जाणार आहे. तुम्हाला काय केलं जाणार आहे, त्याच्यासाठीचा सेपरेट स्टांजा असणार आहे आणि त्याच्यावरती क्वेश्चन आन्सर त्याच्यावरती हा क्वेश्चन विचारला जाणार आहे. तुम्हाला या ठिकाणी पोएटचं नाव मात्र लक्षात ठेवावं लागणार आहे. म्हणजे लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या आधी मी ते सांगते तुम्हाला पोएमचं नाव मात्र लक्षात ठेवावं लागणार आहे. पोएटचं नाव जे आहे, पोएट आणि पोएम हे दोन्ही घ्यावे लागणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला टायटल आहे, त्याच्यानंतर थीम आहे, सेंट्रल आयडिया आहे, कॅरेक्टर असतील कुठले तर ते आहे, त्याच्यानंतर पोएटिक डिवाइसच्या ठिकाणी कुठले वापरलेले आहेत, ते मेसेज कोणता आहे, हो की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तिथं असणार आहे. ते जे पॉईंट दिलेलं आहे त्या पॉईंट वाईज तुम्हाला काय करायचं आहे, त्या पोएमचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते करायचं आहे. आता इथं ॲप्रिसिएशन तुम्हाला करावंच लागणार आहे, त्याला पर्याय नाही. ठीक आहे, तर हे झालं पोएमचं. आता सेक्शन 3 खूप मस्त, आणि मी मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं की अगदी काही न येणाऱ्यांना सुद्धा यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जाणार आहेत. म्हणजे मार्क्स मिळून जाणारा हा एक मोठा सेक्शन आहे, रायटिंग स्किल सेक्शन 3. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्टिंग गिवन बिलो. आता इथं एकूण 16 मार्कांचा प्रश्न आहे. आता इथं क्वेश्चन एमध्ये बघू शकता, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन. हे तिन्ही एकमेकांना ऑर असणार आहेत. आता हा 4 मार्कांचा प्रश्न आहे. आता हे जे तिन्ही प्रश्न एकमेकांना ऑर आहेत की नाही, हा सिक्वेन्ससुद्धा असाच असणार आहे, हे लक्षात घ्या. एमध्ये हे 3च भेटणार आहेत तुम्हाला, ड्राफ्ट मेसेज, स्टेटमेंट फॉर पर्पज आणि ग्रुप डिस्कशन. यामध्ये ग्रुप डिस्कशन कुठं डीमध्ये गेलेला असं दिसणार नाही, हे आधी लक्षात घ्या. म्हणजे सिक्वेन्ससुद्धा हाच राहणार आहे. ऑरलासुद्धा एकमेकांसाठी हेच लोक असणार आहेत, समजलं का, म्हणजे हेच प्रश्न असणार आहेत. त्याच्यामुळे इथं तुम्ही कोणता प्रश्न निवडायचा आहे, तर कसा निवडायचा आहे, काय करायचं आहे, यावरती एक स्पेशल व्हिडिओ मी टाकलेला आहे, तोही जाऊन तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या तुम्ही की या ठिकाणी तुम्ही कोणत्या पद्धतीने काय करायचं आहे की प्रश्न निवडायचा आहे, जेणेकरून तुम्ही आउट ऑफ आउट मार्क्स मिळवू शकता. त्याच्यानंतर बी आहे ईमेल, रिपोर्ट आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन.
हाही 4 मार्काचा. या तिन्हीपैकी तुम्हाला काय करायचं आहे, एक आणि एकच प्रश्न निवडायचा आहे आणि तोही तुम्हाला निवडून तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क्स घेऊ शकता. याच्यावरती तर माझा एक स्पेशल व्हिडिओ आहे की तुम्ही या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा रायटिंग स्किल कोणता आहे. मग अगदी सर्वसामान्य मुलापासून ते अगदी असामान्य मुलापर्यंत हे सोडवता येण्यासारखं आहे बरं का, असं काही नाही. त्याच्यानंतर आहे स्पीच आहे, कंपॅरिंग आहे, एक्सपान्शन ऑफ आयडिया आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता यापैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. त्याच्यानंतर फिल्म रिव्ह्यू आहे, ब्लॉग रायटिंग आहे, आणखीन अपील आहे. हाही 4 मार्कांसाठी. म्हणजे हे जे ABCD असे जे 3 क्वेश्चन आहेत की नाही, या तिन्ही क्वेश्चनला एक खूप चांगला पर्याय त्यांनी सांगितलेला आहे की तुम्ही यामध्ये हे जे 4ही प्रश्न आहेत, या 4ही प्रश्नांना एकास एक असं नाही आहे, तर एकास 2 असे और आहेत. त्यामुळे विचारताना 3 प्रश्नांपैकी तुम्ही एकच लिहायचं आहे. त्यामुळे बोर्डाने कंपल्सरी या ठिकाणी तुम्हाला 3-3 प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला तर फक्त या ठिकाणी काय करायचं आहे, एकच प्रश्न करायचा आहे. आता या ठिकाणी टीप अशी असणार आहे की तुम्ही एक काम करायचं आहे, ABCD मधलेत की नाही, यातले एकूण आता किती होतात, प्रत्येक ठिकाणी 3-3. एकूण तसं बघायला गेलं तर या ठिकाणी 4 प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला, पण इथं तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत एकूण 12. प्रत्येकात 3-3 आहेत, 3 चौक 12 असे एकूण 12 प्रश्न आहेत. तर तुम्ही 12 प्रश्नांची तयारी न करता तुम्ही परफेक्ट अशा 4च प्रश्नांची तयारी करायची, जेणेकरून तुम्हाला ते नेमके सोडवता येतील. आता ते नेमके कोणते सोडवायचे आहेत, मी मगाशी म्हणाले तसं त्याच्यावरती एक व्हिडिओ आहे, तो जाऊन तिथं बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आता आहे इथं दिलेलं आहे ABCD, हे जे आहेत या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सगळ्याच म्हणजे सगळ्याच सेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. ऑप्शनल हे असणारच आहेत. त्यामुळे हा जो काही क्वेश्चन आहे सेक्शन C जो काही 3 जो काही आहे, तो इथं चांगले मार्क्स मिळवून देणारा क्वेश्चन आहे. सेक्शन 4 जो आहे लिटरेचरचा, आता इथे तुम्ही 11thला ड्रामा घ्यायचा आहे आणि 12thला इथे नॉवेल असणार, एकूण 16 मार्कांचा. आता इथं ही जी काय ॲक्टिव्हिटी आहे ती मेमरी बेस आहे, म्हणजे तुम्हाला इथं ना पॅराग्राफ दिला जाणार आहे ना इथं तुम्हाला कुठली ॲक्टिव्हिटी असणार आहे. हे क्वेश्चन आन्सरचं आहे, लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला क्वेश्चन आन्सर लर्न करावी लागणार आहे. ती जी काही नॉवेल आहे ती समजून घ्यावी लागणार आहे आणि ती समजून घेऊन मगच तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी हे क्वेश्चन सोडवू शकता. आता इथं जी काही पहिली ॲक्टिव्हिटी दिली की नाही क्वेश्चन नंबर 5A साठी, आता A साठी दिलेली जी काय आहे की नाही, आता इथं खाली नोट पण दिले बघा. ॲक्टिव्हिटीज इन 5A शुड बी द फॉर्म ऑन अ टेक्स्टबुक कंटेंट 4.1. आता इथं क्वेश्चन 5A साठी विचारला जाणारा प्रश्न जो आहे की नाही, तो तुमच्या टेक्स्टबुकमधल्या लिटरेचरचा जो भाग आहे, सेक्शन 4 जो काही आहे की नाही नॉवेलचा, त्यातल्या पहिल्या लेसनवरतीच विचारला जाणार. इथं असं होणार नाही की तुम्ही बीमध्ये पहिला किंवा डीमध्ये कुठंतरी शेवटी कुठंतरी विचारलं आहे, असं नाही. क्वेश्चनचा सिक्वेन्स इथं सुद्धा सेम असणार आहे. पहिल्या लेसनचे क्वेश्चन हे तुम्हाला पहिल्या नंबरच्याच क्वेश्चनमध्ये बघायला मिळणार आहेत. आता इथे ॲक्टिव्हिटी ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल दिलेलं पहिले 2 मार्कांचं आणि ॲक्टिव्हिटी ऑफ हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल हा पण 2 मार्काचा आहे. पण इथं ब्रॅकेटमध्ये काय लिहिले बघा, ॲक्टिव्हिटीज टू बी फॉर्म ऑन MCQ मॅच द कॉलम्स आहेत, ओके, किंवा मग काही जंबल सिक्वेन्स दिलेला असणार आहे, त्या पद्धतीने फिलिंग द ब्लँक्स आहेत, ट्रू फॉल्स आहेत, एलिमेंट्स असतील विचारले जाणार आहेत तुम्हाला या पद्धतीने. म्हणजे या ठिकाणी काय केलं जाणार आहे की हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते ऑब्जेक्टिव्ह बेसवरती असणार आहेत, किमान इथं पहिल्या ॲक्टिव्हिटीसाठी तरी. इथं दुसरा जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला काय करायचा आहे, 50 वर्डमध्ये या ठिकाणी आन्सर लिहायचा आहे. हा जो असणार आहे क्वेश्चन इज फ्रॉम एलिमेंट ऑफ सच एज अ प्लॉट आहे, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज किंवा कॅरेक्टर्स याबद्दल असणार आहे. इथे 2 मार्कांसाठी आहे. पहिला जो आहे डिस्क्राईब विचारलं जाईल, एक्सप्लेनेशन, कंपॅर किंवा काही कॉन्ट्रास्ट नेम असेल किंवा त्याच्याबद्दलचं डिस्कशन असेल, हे 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर सेकंड तुम्ही बघू शकता जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय या पद्धतीचे क्वेश्चन्स हे असणार आहे. परत इथं नोट दिलेले आहे. क्वेश्चन B जो आहे तो तुमच्या टेक्स्टबुकमधला जो काही कंटेंट आहे त्यातला 4.2 वरतीच विचारला जाणार आहे इथं. मग हा जो क्वेश्चन आहे की नाही, पहिला जो बघितला तिथं बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाणार आहे. पण सेकंड जो आहे, सेकंड, थर्ड आणि 4 हे प्लीज तिन्हीला तुम्हाला थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहायचं, कारण इथं वरती दिलेली 50 वर्ड. लक्षात आलं का? त्यामुळे इथं 4-5 ओळींचं तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यावं लागणार आहे, ओके. तर त्यामुळे ती जी काही नॉवेल आहे ती नॉवेल नीट समजून घ्या. इथं असं नाही सांगू शकणार की हेच प्रश्न येणार आणि तेच प्रश्न येणार, ओके. त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे की जेणेकरून तुम्हाला एक अशा पद्धतीचे एक सेंट्रल आयडिया असतील किंवा नोट्स असतील ते सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत त्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा मिळतील. तर हा डिस्क्रिप्टिव्ह टाईप आन्सर असणार आहे.
सी जर बघितलं तर तुम्ही सीमध्ये सुद्धा तोच आहे. पण आता सीमध्ये कसे आहेत, क्वेश्चन फॉर्म कशावरती आहेत, प्लॉट स्ट्रक्चर, थीम आहे, सेटिंग आहे, लँग्वेज, कॅरेक्टर. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे डिस्क्राईब असेल म्हणा, कम्पेअर असेल म्हणा, नेम डिस्कशन याबद्दल. सेकंड जो आहे तो नॅरेटबद्दल असेल. त्याच्यानंतर फाइंड आहे, आयडेंटिफाय आहे, जस्टिफाय आहे. या अशा पद्धतीचे या बेसवरती सेकंडचे क्वेश्चन असणार आहेत. आता हा जो थर्ड क्वेश्चन आहे सीवाला आहे, तो तुमच्या टेक्स्टबुकमधला जो काही लेसन आहे त्या थर्डवरतीच तुम्हाला इथं विचारले जाणार आहेत. 2-2 प्रश्न, 2-2 मार्कांचे. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ आहे डीवाला, तिथंही तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे. डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर आहे, कॉन्ट्रास्ट आहे, नेम डिस्कस आहे. फर्स्टवाला तो 2 मार्कांचा आहे. सेकंड आहे नॅरेट आहे, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय या पद्धतीचे, तोही 2 मार्कांचा आहे. आणि हा 5D जो आहे तो तुमच्या टेक्स्टबुकमधला जो फोर्थवाला क्वेश्चन आहे की नाही, फोर्थवाला लेसन आहे, त्या लेसनवरतीच ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत. लक्षात आलं? तर मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. लक्षात आलं? आता इथं दिलं आहे बघा, क्वेश्चन नंबर 1 to 4 ही ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. क्वेश्चन नंबर 1 पासून ते 4 पर्यंत. ठीक आहे. आणि ग्रामर ॲक्टिव्हिटी हे काय असणार आहे तुम्हाला, ह्या ग्रामर ॲक्टिव्हिटी ह्या रेग्युलर त्या टाईपनुसार आपण जे आत्तापर्यंत बघत आले त्या टाईपवरती. त्याच्यानंतर थर्ड इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेलं आहे की माइंड मॅपिंग हा जो काही आहे तो या ठिकाणी याचं जे काय ॲन्सर आहे इथं त्यांनी दिले बघा, द मॉडेल ऑफ ॲन्सर विल बी जस्ट फॉर द रेफरन्स अँड कॅनॉट बी द ट्रीटेड एक्झॅक्ट. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी की तुम्हाला या ठिकाणी जो माइंड मॅपिंगचा क्वेश्चन दिलेला असणार आहे त्याचं एक्झॅक्ट ॲन्सर नाही आहे. लक्षात घ्या, इथं तुम्ही काय करू शकता, तुमचं फक्त एक रेफरन्ससाठी या ठिकाणी त्यांनी एक ॲन्सर की तयार केलेली असणार आहे. कशासाठी? माइंड मॅपिंगसाठी. त्याच्यानंतर पुढं एक सूचना अशी त्यांनी दिलेली आहे की जी काय ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये कुठलीच ॲक्टिव्हिटी ही परत रिपीट नाही होणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं तुम्हाला नॉवेलमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या नॉवेलच्या सिक्वेन्सनुसार, म्हणजे 1, 2, 3, 4 आणि क्वेश्चन पण 1, 2, 3, 4. नॉवेलचा नंबरही तोच आणि क्वेश्चनचा नंबरसुद्धा बोर्डशीटमध्ये तुम्हाला तोच बघायला मिळणार आहे. ओके. तर यामध्ये तुम्हाला इथं स्पष्ट सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर 5, B, C आणि D. ए हा ॲक्टिव्हिटीज आहे बरं का, कारण एमध्ये ऑब्जेक्टिव्ह आहेत. B, C आणि D हे मेमरी बेस्ड क्वेश्चन असणार आहे. ओके. आता इथं क्वेश्चनची जी काही व्हरायटी आहे ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. जसं की प्लेस आहे, सिमिलर फॉर्मॅट, शुड नॉट बी द रिपीटेड. ओके. सेक्शन 5. आता इथं जर प्लॉट एखाद्या प्रश्नाला विचारला असेल तर पुढे थर्ड क्वेश्चनला किंवा थर्ड 4मध्ये कुठल्या नॉवेलसाठी प्लॉट नाही विचारला जाणार. इथं जर सेटिंग विचारलं असेल तर तिथं परत कुठं सेटिंगचा प्रश्न रिपीट नाही होणार. म्हणजे इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की जोही क्वेश्चन असणार आहे तो या ठिकाणी रिपीट होणारा नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर आणि माहितीपूर्ण असा ठरलेला असणार आहे. त्यामुळं माझा व्हिडिओ जर तुम्हाला कळालेला असेल, समजलेला असेल, आवडलेला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह, एका नवीन प्रश्नासह. तोपर्यंत धन्यवाद.